ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. पंढरी हे संतांचे माहेर आहे. विठ्ठल रुक्माई हे सर्व जीवांचे मायबाप आहेत. त्या मातापितांच्या भेटीसाठी सारे पंढरपूरला जातात. प्रपंचातील नाती गोती, दुःख, वेदना, अहंकार, ऐश्वर्यभोग दूर सारून सर्वजण विठू माऊलीच्या भेटीसाठी, दर्शनासाठी पंढरपूरला हे जातात. श्री विठाईचे लाडके भक्त संत नामदेव म्हणतात, प्रत्येक वर्षातील आषाढी व कार्तिकी एकादशीला मला भेटण्यास पंढरीस या. त्या दिवशी मला विसरू नका, असे हा देव आपल्या सर्व भक्तांना प्रेमळपणाने सांगत आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतेच तुझ पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा, तुमचेनी बरा दिसतेसे. तुम्ही जाता गावा हुरूर माझे जीवा, भेटाल केदवा मज लागी. धावून या देवगळा घाली मिठी, स्पुंदून गोष्टी बोलतेस. तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नामयासी. संत एकनाथ महाराज म्हणतात, पंढरी हे माझे माहेर आहे. भिवरा नदीच्या तीरावर असलेले पंढरपूर माझे माहेर आहे. तेथील विठ्ठल व रुक्माई हे माझे आईवडील आहेत. पुंडलिक हा बंधू तर चंद्रभागा ही बहीण आहे. या माहेरची सतत आठवण करावी. माझे माहेर पंढरी आहे. भिवरेच्या तीरी बाप आणि आई माझी विठ्ठल रुक्माई. पुंडलिक आहे बंधू, त्याची खाती काय सांगू. माझी बहीण चंद्रभागा करीतेस पाप भंगा. एका जनार्दनी शरण करी माहेरेची आठवण. संतांना पंढरीच्या विठुरायाचे आकर्षण आहे, कारण हा देव श्रीमंत आणि उदार आहे, स्वतंत्र आणि दाता आहे. संत श्रेष्ठ नामदेव आपल्या एका अभंगात सांगतात, सगळ्या जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी व त्रैलोक्यात केवळ आनंदच भरून राहावा यासाठी जीवाने प्रथम पंढरपुरास जावे. पांडुरंगाच्या प्रेमात मन रंगल्यावर सर्वत्र आनंद निर्माण होतो. अवघेची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगी. बाप रुखमाई देवी वरू, विठ्ठलेसी भेटी. आपुले समूसाठी करुणी ठेला. संत तुकोबा पंढरी या आपल्या माहेरचे सविस्तर वर्णन करताना म्हणतात, हे भक्तिरूप साजनी, पंढरी हे माझे माहेर आहे. माझ्या माहेरचे मी गुण गातो. राही रुक्माई व सत्यभामा ह्या माझ्या माता असून पांडुरंग माझा पिता आहे. गरुड आणि भक्त पुंडलिक हे माझे 2 भाऊ आहेत. उद्धव, अक्रूर, व्यास, अंबरीश ऋषी, नारद या सर्व बांधवांचे मी गुणगान करतो. माझ्या माहेरचं खूप मोठं गणगोत आहे. संत महंत माझे नातेवाईक आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताईस नामदेव तर माझा जीवलग सखा आहे. नरहरी, सोनार, रोहिदास, सावता, कबीर हे माझे सोयरे आहेत. संत भानुदास एका अभंगात म्हणतात, दांभिक लोकांचे देवधातूचे व प्रतिमा रूप असतात. अज्ञानामुळे त्यांची त्या मूर्तीवर श्रद्धा व निष्ठा असते. योग अभ्यास करणाऱ्या साधकांचा देव निर्गुण निराकार असतो, त्याला रूप आकार नसतो. मात्र भोळ्या भाविकांचा देव सगुण साकार असतो. असा हा देव पंढरीस विटेवर उभा असून त्याने कटीवर हात ठेवले आहे. तो समरूपतेचा पुतळा आहे. तो ज्ञानी, दयाळू आणि पालनकर्ता आहे. ते म्हणतात, देखून या पंढरपूर जीवा अनंत अपार, भाविकांसाठी उभा विठू कैवल्याचा गाभा. धन्य धन्य पंढरपूर, सर्व जीवांचे माहेर. अद्वितीयानंद तो परमानंद, शोभे सच्चिदानंद विटेवरी. संत एकनाथ महाराज म्हणतात, पंढरीच्या वारीहून परत आलेल्या वारकऱ्यांना पाहून मला इतका आनंद होतो. माझ्या माहेरची खुशाली मला त्याच्याकडून कळते. पंढरपुराहून दर्शन घेऊन आलेले वारकरी थोर भाग्यवान आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाचा दिवस दिवाळीप्रमाणे आनंदी असतो. ते म्हणतात, आजी दिवाळी दसरा, आलो विठ्ठलाच्या द्वारा. पाहून या देवतीर्थ, आनंदी आनंद लोटत. ना आठवावे काही अन्य दुजे, विठ्ठला वाचुनी मनी माझे. आशा केली ते पावलो, एका जनार्दनी धन्य झालो.
पंढरीसी जाऊन विठ्ठलाच्या चरणांचे दर्शन होताच जीवास परमानंद होतो. दुःख, दैन्य, तृष्णा, क्लेश नष्ट होतात. मत्सर, अहंकार, आशा, काम, क्रोधादी वासना नष्ट होतात. मन स्थिर, शुद्ध व शांत होते आणि ईश्वराचे अस्तित्व सर्वत्व जाणू लागते. त्यामुळे सर्वत्र आनंद प्रगट होतो. सुखाचेही सुख असे श्रीहरीचे मुख आहे. ते पाहता तहानभूक नाहीसी होते. जीव सुखरूप होतो. संत नामदेव म्हणतात, सर्व सुखाचे आगर बाप रुक्माई देवीवर. संत नामदेव म्हणतात, येतिया पुसे जातिया धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा मायबाप. येयो 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 विठाबाई माऊली ये, निढळावरी कर ठेवणी वाट मी पाहे. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळी. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, पंढरपूर हे माझे माहेर आहे. माझ्या माहेरी असलेल्या माता पितांच्या भेटीसाठी माझा जीव तळमळत आहे. श्री विठ्ठलाच्या भेटीची मला ओढ लागली आहे. रात्रंदिवस मी माऊलीची वाट पाहत आहे. पौर्णिमेचा चंद्र जसा चकोर पक्षाला जीवन असतो, चकोर जसा चंद्राची वाट पाहत असतो, तसा मी पंढरीनाथाच्या भेटीची वाट पाहतो. दिवाळीला माहेरी जाण्यासाठी जशा लेकी आमंत्रणाची मुळाची वाट पाहतात, तशी मी वाट पाहतो. संत नामदेव म्हणतात, हे देवा, संसारात आपणापासून दूर असलेल्या लेकीला आपण विसरला आहात काय? सासू सासरे दीर जावा यांच्या जाचामुळे मला आपल्या भेटीची अत्यंत ओढ आहे. पंढरी माहेर विठ्ठल माऊलिये, जाऊनी हे बोली सांगी जोजी. संसार गावी लेकी आहे तुमची, चिंता का तियेची सांडियेली. सासूरवासनी पाहू तिसे वाट, सांगी जो का कष्ट माऊलिये. प्रपंचात कोणी क्षणभर विश्रांती घेऊ देत नाही. निष्ठार, व्रतार, काम क्रोध हे दोन दीर, आशा ही सासू, तृष्णा ही नणंद, या सर्वांच्या जाचातून फक्त मायबापच सोडवतील, असे आहे हे. म्हणून तर मित्रांनो, पंढरीला संतांचे माहेरघर म्हटले जाते. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.